नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवान बुद्धाने स्वाख्यात केलेला सद्धम्म आणि सद्धम्माच्या पवित्र पावन मार्गावर चालणारा आर्य श्रावक संघ, प्रथमतः 3 रत्नांना त्रिवार अभिवादन, युगायुगाची गुलामी उद्ध्वस्त करणारे द्वितीय बुद्ध शासनाचे कर्णधार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्याही धम्मक्रांतीला अखेरच्या श्वासापर्यंत समर्पण, आणि ऑनलाईन जुटलेले सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक उपासिका, बाल तथा बालिका यांनाही खूप खूप मंगल मैत्री। तर अजून एक गाथा घेऊया आपण। ब्रह्मेंद्र देवेंद्र नरेंद्र राजं बोधी सुबोधी करुणानुगुणं पन्यापदीपं जलितो ज्वलन्तं वन्दामि बुद्धं भवपारतिन्नं। ब्रह्मेंद्र देवेंद्र नरेंद्र राजं बोधी सुबोधी करुणागुणं पन्यापदीपं जलितो ज्वलन्तं वन्दामि बुद्धं भवपारतिन्नं। जे ब्रह्माधिपती आहेत, जो देव इंद्र आहेत, आणि नरेंद्र राज, नर जे पशुओंचा राजा असतो, नर त्याच्यातला सर्वश्रेष्ठ जे सिंह, नरांचा जो राजा असतो, मृगांचा जो राजा असतो, आणि जो व्यक्ती सम्यक संबोधी प्राप्त करतो, ज्याच्या चित्तामध्ये करुणाचे गुण विकसित होतात, प्रज्ञारूपी आपल्या चित्ताला शुद्ध करून जे आपल्या चित्तामध्ये जे राग द्वेष मोह आहे याला नाही का जाळून टाकतो, पूर्णपणे काढून टाकतो, असे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना, हे भगवान बुद्ध असे आहे की सारे भव पार करतात, भव पार तिन्ही लोकाचे भव हे पार केलेले असे महान तथागत भगवान बुद्धाला आम्ही वंदन करतो। तर स्वतः आपणच वंदन करत नाही, तर ब्रह्मा करतो, देवेंद्र करतो, आणि सर्वच प्राणी करतात, नरेंद्र पण, नरेंद्र राजन, हे तिन्ही लोक जे आहेत, ब्रह्मा देवेंद्र, हे सर्व तथागत भगवान बुद्धाला वंदन करतात। कारण एकच व्यक्ती असा असतो ज्यांनी भवपार केलेला आहे, ज्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केलेली आहे, अशा व्यक्तींना वंदन सारे लोक करतात। तर जो व्यक्ती जो कालखतीत होतो, जीवनातून निघून जातो, तर आपल्यासोबत काय घेऊन जातो? संपत्ती येतच राहते, सर्व गोष्टी इथंच राहतात, काहीच राहत नाही। पण जो व्यक्ती सील पालन करतो, हे सील संपत्तीच आपल्यासोबत येते। तर एक कहाणी आहे, एक राजा होता, त्या राजाला 4 बायका होत्या। 4 बायका होता, तर पहिली तर लग्नाची बायको राहते, मग आता राजा म्हणला दुसरी लग्नाचीच राहते, तिसरी लग्नाचीच राहते, राजा म्हणल्यानं काय लग्नाच्याच बायका राहतात त्याच्या। तर पहिल्याची जी बायको असते लग्न केल्याच्या नंतर, आता ती दुसरी जी बायको असते त्याच्यापेक्षा जरा सुंदर राहते, पैसा हे ते सर्व, आता जी पहिली असते तेवढी काय त्याच्याकडे पैसा वगैरे पैसे असतील, पण दुसरी जरा दिसायला सुंदर आणि पैसा भरपूर। तिसरी असते मान सन्मान, ती पण दिसायला सुंदर हे ते, आणि चौथी जी असते ते परिवाराचं हे करणारी। तर प्रत्येक हे राजा जो आहे, एका राजाला 4 बायका होता, आणि 4ही बायकोसोबत नाही का तो परपंच करायचा। पण ज्यावेळेस अशी परिस्थिती यायची की कुठं पिकनिकला जायचं, बाहेर जायचं, तो पहिल्या बायकोला तो विचारायचाच नाही, दुसऱ्याच बायकोला विचारायचा, आणि दुसऱ्या बायकोलाच मग कुठेही फिरायला घेऊन जायचा। मग इकडं जाय तिकडं जाय, कुठे आता राजा म्हटल्यानं काय, राजा बोले दल आले, मोठमोठ्या ठिकाणी फिरायला जातो दुसऱ्याच बायकोला, कारण दिसायला सुंदर होती, कारण दिसायला स्वरूपवान होती, सगळ्या गोष्टी होत्या, तिला घेऊन जायचं सोबत।
आणि ज्यावेळेस मग कुठं असं सन्मानाची गोष्ट येते, कुठं राज्याचा सत्कार आहे, काही आहे, असं आहे, तर त्यावेळेस नाही का 3 नंबरच्या बायकोला घेऊन जायचा. कारण ती त्याच्यामध्ये नाही का थोडी अग्रेसर होती सन्मानात, कुठं कसं बोलायचं, काय करायचं, काय आहे काय नाही ते. तर मग आणि ज्यावेळेस पैसे खर्च करायची बात आली ना, त्यावेळेस 2 नंबरच्या बायकोला घेऊन जायचं. आणि ज्यावेळेस सन्मानाची गोष्ट येतो त्यावेळेस नाही का 3 नंबरच्या बायकोला सोबत जायचा तो कुठेही बी. आणि मग नंतर आजारी पडला, कधी ना कधी तर माणूस आजारी पडतोच, असं नाही राजा असो का कोणीही असो, एक दिवस तर येतो तर त्या आजारी पडतो. आजारी पडल्याच्या नंतर तो 4थ्या बायकोकडे जायचा. मग ते आता कोणती बायको जी असते, चला म्हणते किती दिवसाच्या नंतर आल्याच्या नंतर पाहिजे तसा त्यांचा मान सन्मान तर करतेच. मग 4ही बायका असतात, तर इतका आजारी पडला, काही संसारिक काही असलं हे असलं तर एक काळ असा होतो, कारण मनुष्याचा नियमच आहे मनुष्य धर्माचा, मानव लोकी मृत्यू लोक आहेत, एक ना एक दिवस तर मृत्यूला पावणार. असं पडत पडत काय आजारी पडतो, हे पडतो, तर एक वेळेस अशी परिस्थिती येते की भयंकर आजारी पडतो. आणि डॉक्टर मग सांगतात, त्या काळात जे कोणी वैद्य असतील काही असेल, बघा म्हणतात आता तुमचे काही जास्त दिवस नाही आहे आणि बस आता काही दिवसात तुम्ही शिल्लक राहिलेले आहेत. मग असं सांगितल्यानंतर नाही का त्याच्या मनाला ही गोष्ट लागते. अरे म्हणतात आता काय करायचं, आपले जास्त दिवस राहिले नाही. आणि प्रत्येकाला जीवन जगण्याची इच्छा असते. किती म्हातारा झाला, काही जरी झालं ना तर आसक्ती राहते की अरे माझं या मुलगाचं लग्न सगळं झाले, असं कोणी नातू असेल, नाती असेल, नातीचं नातू मुलगा असेल, त्याचा मुलगा असेल, ते पाहायची इच्छा राहतेच. कारण आसक्ती राहते, तृष्णा राहतेच. तृष्णा ही जातच नाही म्हणते अजून 4 दिवस मी जगायलाच पाहिजे. 100 वर्षाचा म्हातारी असलं तरी अजून मी 2-4 वर्ष जगायलाच पाहिजे. मला याचं लग्न बघायचं, त्याचं लग्न बघायचं, किंवा हे बघायचं ते बघायचं, जे काही ज्याच्या इच्छा असतील ते. पण कोणालाही मरू वाटत नाही. मरणंपी दुःख, फार मोठं दुःख आहे. तर मरण कोणालाही नकोच आहे. प्रत्येकाला वाटते हे बघायचं ते बघायचं. अशी परिस्थिती आल्याच्या नंतर तो दुसऱ्या बायकोकडे जातो. आता असते तिथं, म्हणते बघ म्हणते आता डॉक्टरनं मला सांगितलेलं आहे की माझे काही दिवस शिल्लक आहेत, तर मेल्याच्या नंतर तू माझ्यासोबत येणार का? ते म्हणते तुमचं डोकं मी का फिरलं काय म्हणते, असे बोलत आहे. तुम्ही गेले तर गेले म्हणते, मी दुसरा पाऊण ठेवलेला आहे म्हणते, काही गरज नाही म्हणते तुमची. 50% हा खाला होतो. अरे म्हणते मी या बायकोसाठी म्हणजे किती फिरतो होतो, हिला घेऊन हे दाखवलं ते दाखवलं हे केलं म्हणते, आणि आता सरळ म्हणते की तू गेला तर गेला मी का तुझ्यासोबत येत नाही, मी दुसरा पाऊण ठेवलेलाच आहे. तो एकदम 50% तो झरतो. म्हणजे त्याचा एवढा हे जाते, त्या नर्वसपणा येते त्याच्यामध्ये. मग तसंच 2 नंबरची बायको अशी बोलल्याच्या नंतर पुन्हा 3 नंबरकडे जातो. मग ते म्हणते बघ म्हणते डॉक्टरनं असं असं सांगितलेलं आहे आणि तू मेल्याच्या नंतर माझ्यासोबत येशील का? ते म्हणते ते असा डोका काय तुम्ही विचार करायले म्हणते, असं काय तुमचं बरोबर आहे का? असा डोक्यात विचारही आणू नका म्हणते, काही नाही म्हणते, असं पागलसारखं काही बोलायचं नाही म्हणते. अजून तो हेच चढून जातो. पुन्हा नंतर नाही का पुन्हा 4थ्या बायकोकडे जातो. काही सुख मीक पडलं की सुख वगैरे असलं की तो तिच्याकडे जायचा ना, काही आजारी पडला हे झाला की. मग त्याला बी खालकं बोलत तो म्हणते बघा डॉक्टरनं काही दिवस राहायचं सांगितलं, म्हणले याच्या दिवसानंतर माझं असं होणार आहे. तर म्हणले मेल्याच्या नंतर माझ्यासोबत येतील का? ते म्हणते ठीक आहे म्हणते, आता हे सगळ्या गोष्टी सांगतात तर बघा म्हणते मी स्मशानभूमीपर्यंत येईल म्हणते, त्याच्या पलीकडे काय मी येणार नाही. आता तुम्ही एवढेच, आता तुमचं नर्वसपणा बघून, तुमच्या चेहऱ्यावरचं हे बघून आणि तुमचे हे बघून तुम्ही म्हणता तर मी फक्त कुठपर्यंत येणार, स्मशानभूमीपर्यंत. अशा बघितल्याच्या नंतर आता पहिल्या बायकोला कधी मानपान देत नव्हता तो, कधी बोलतही नव्हता, काहीच नव्हता. आणि तिला विचारायला जायला तो संकोचपणा करत होता, लाज वाटत होती. आणि कधी काही आपण तिला काही कोणते नाही का सुखानं काही बोललोही नाही, काही नाही आणि काहीच नाही आहे. आणि जे काय आपण फिरायला कधी नेलं नाही तिला, कोणत्या गोष्टीत तिची कोणती मनोकामना काही पूर्ण केलेली नाही, काही नाही. तरी पण म्हणते चला आता काय आपण मरणार आहोत, आखरीतला एकदा बोलावं, प्रत्येकाची इच्छा राहते. तर मग तो नाही का पुन्हा मग पहिल्या बायकोकडे लाजत काजत जातो. तर मग ती आल्याच्या नंतर तिला कळते की चला आपल्याकडे तो यायला. आल्याच्या नंतर ती जसा राजाचा सत्कार करतात
त्या पद्धतीने ती सत्कार करतो. आल्याच्या नंतर नाही का ताट वगैरे घेऊन त्याचं स्वागत करते, पाय वगैरे धुते, हे करते. हे पहिली प्रथाच आहे. जे कोणी आपल्या इथं कोणी माणूस येतो तर त्यांचे नाही का मान सन्मान करायचा, पहिलं पाय धुवायला पाणी द्यायचं आणि नंतर नाही का मग काय त्यांचं जे काय सत्कार करायचा, फुलं वगैरे देऊन जे काय करून आल्याच्या नंतर मग तो एवढा सत्कार केल्याच्या नंतर तो नर्वसपणा बघितल्याच्या नंतर अरे म्हणते यानं मी आल्याच्या नंतर मी पाय धुतले, फुलानं माझा सत्कार केला, हे केला. तो जरा मनाला त्याच्यात ती गोष्ट लागते. आणि कधी म्हणते मी या तिन्ही बायकासोबत म्हणजे एवढं मी यांच्यासोबत चांगलं राहिलो तर याने कधी माझे पाय धुतले नाही, कधी सत्कारही केला नाही, काही नाही. आणि मी तर एवढी चांगली असून म्हणजे मी तर कधी इकडं येतही नसून काहीच नसून आता काय म्हणजे माझे थोडेच दिवस राहिले. पुन्हा मग नंतर तो बोलत नाही का हा गोष्ट तिला सांगतो. बघा म्हणते मी काय जास्त दिवस राहिले नाहीत, काय नाही. हा म्हणते काही सांगायचं नाही, काही नाही म्हणते, मला सगळं माहीत आहे, सगळी तुमची कहाणी मी ऐकलेली आहे म्हणते. ती पटराणीनं काय बोलली, ही पटराणी काय बोलली, ती काय बोलली, मला सर्व माहीत आहे म्हणते. काही तुम्ही चिंता करायची नाही म्हणते, कारण मी मेल्याच्या नंतरही तुमच्यासोबत राहील आणि आताही मी तुमच्यासोबतच राहील. हा म्हणल्याच्या नंतर त्याचा थोडा धीर येतो, मन थोडं प्रसन्नता होते आणि नंतर नाही का तो मृत्यूला पावतो. तर हे सांगायचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येकाला 4 बायका आता जे ऑनलाईन जुटलेले आहे ना, असं नाही समजायचं की मी स्त्री आहे आणि स्त्रीलाही 4 बायका होता, पुरुषालाही 4 बायका होता. तर कशा 4 बायका होता? तर पहिली बायको जे होती ती की जो त्याच्याकडे तो लक्षच देत नव्हता, लग्नात केलेलं होतं तर काय हे सील आहे. आपण सील पालन करण्याकडे कधीही लक्ष देत नाही, कधी लक्ष देत नाही. चला हे असतं जास्त लक्ष जेवढं द्यायला पाहिजे तेवढं लक्ष देत नाही सील पालन करण्याकडे. काही लोक देतात तर पुढं निघून जातात. दुसरी बायको आहे जी म्हणते बघा तुम्ही मेलेन गेले तरी मला काय नाही, मी दुसरा पाहून ठेवलेलाच आहे. तर हे आहे धन, हे माझं धन, मी एवढं कमावलं तेवढं कमावलं, मेलं की लगेच त्या ठिकाणी दुसरा बसतो, त्याला काय घेणं देणं नाही, कोण आहे हे आहे. आता एवढे जे कोणी झालेले आहे पंतप्रधान एवढे होऊन मेले, ते इंदिरा गांधी मेले त्याच्या जागी दुसरं गेलं, पंडित जवाहरलाल मेले त्याच्या ठिकाणी कोणी ना कोणी आलं, ते इंदिरा गांधी गेली दुसरं कोणी मेला, राजीव गांधी मेला त्याच्या ठिकाणी कोणी ना कोणी आलं, घरातले कोणी जाते तर मुलाच्या हातात कारभार येते, मुलगा मरतो तर त्याच्या हातात कारभार येते. तर म्हणून ती बाई म्हणते तुम्ही मेलेन गेले तरी काय घेणं देणं नाही, मी दुसरा पाहून ठेवलेला आहे की लगेच. आणि पुन्हा मग नंतर मानसन्मानाची बाजू येते. जिथं कुठं जातो मान सन्मान हे केल्याच्या नंतर ती म्हणते ना की असं काही करायचं नाही, डोक्यात विचार आणायचं नाही, काय नाही. पण जिथं आपण मान सन्मान जातो आणि आपला जर मान सन्मान नाही झाला तर आपल्यात इगो जागतो, मीपणा जागतो. तर ही जे काय कुठे गेले की मग त्या बायकोला याचं तर मान सन्मान आपल्याला भेटला पाहिजे, हे भेटला पाहिजे, ते भेटलं पाहिजे. आणि ती बायको म्हणते की असं काही डोक्यामध्ये काही विचार आणू नका, कारण मी तिथं आहे तिथपर्यंतच आहे, तुम्ही पागलसारखं काही बोलू नका. तर ही मान सन्मान जेवढा मानपणा मीपणा वाढला की अरे हां अच्छा, आणि पुन्हा कधी ना कधी नाही का होतो मान होतो, तो त्या ठिकाणी मान सन्मान होतो, तर कधी ना कधी मान सन्मान होतही नाही आहे. तर मग ही बायको त्याला तशी बोलते. ही मान सन्मान मस्तही जास्त दिवस टिकत नाही आहे, कधी नाही का मान सन्मान मिळतो, कधी मान सन्मान मिळत नाही, कधी चांगलं होते वाईटही होते चांगलंही होते, हे सतत नेहमी चालूच राहते. म्हणजे तिसरी बायको आहे जे म्हणते की ठीक आहे तुमच्या चेहऱ्याकडे पाहून वाटते तर मी फक्त स्मशानभूमीपर्यंत येतो. तर जे कोणी लोक आपल्यातून हे जातात कालकथित होतात ते सर्व परिवार फक्त स्मशानभूमीपर्यंतच जाते, त्याची चिता जळते आणि कोणीही त्याच्यासोबत जात नाही. जातात का? कोणी जात नाही, एकटा जळतो. चितेवर त्याचं शरीर टाकलेलं असते आणि त्याला अग्नी देतात, एकटा जळतो, बाकी आपण रडतो तर आपण रडून नाही का कधीही हे झालेच नाही. कारण आपण त्यांच्यासाठी काय करतो? कोणत्याही व्यक्तीचं जे शरीर आहे आणि जे चित्त आहे, जे काय वेदना होतात ते त्याला वेदना होतात आणि त्या वेदनामध्ये कोणीही सहभागी होत नाही. कितीही आपला प्रिय असू द्या, काही असू द्या, सहभागी व्हायचं असलं तर आपल्याला फक्त आपली जी संपत्ती आहे, सर्वात मोठी संपत्ती, सील संपत्ती. तर ही बायको असते जी पहिली बायको, तर हे चित्तासोबत त्याचे सील जातात. जिथं कुठं असेल
आणि हे शील जसं जसं पालन करतो, समाधीचा जसा जसा अभ्यास करतो, प्रज्ञाचा जसा जसा अभ्यास करतो, त्या पद्धतीनं अविद्या पच्चया नेहमी आपण हे घेतो ना कडी प्रतिसमुत्पादाचे अविद्या पच्चया संखारा एक अविद्या, एक अविद्या आहे. अविद्या पच्चय त्या अविद्येचा प्रत्यय येतो, अविद्या पच्चय संस्कार म्हणतो, संस्कार म्हणतो. तर मग अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया नाम रूप. बस संस्कार बनला, नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे काया. हे प्रत्येक क्षण आपलं शरीर जे आहे काय होते, प्रत्येक क्षणाला मरत आहे, प्रत्येक क्षणाला आपलं शरीर मरत आहे, जन्मत आहे मरत आहे, जन्मत आहे मरत आहे. आपल्याला वाटते अरे मी तेच आहे, अरे मी तेच आहे, हां मी तेच आहे, मी तेच आहे. अजून 10 वर्षानं पाहिलं ना, बघितलं की त्याच्यामध्ये अजून बदल होतो. अजून 10 वर्षानं पाहिलं तर अजून बदल होतो. 60, 70, 80 वर्षाचा म्हातारा होतो, तर सगळे पांढरे केस होतात, तरी म्हणते मी तेच आहे. काही काही लोक तर असे आहेत, पांढऱ्या केसाला नाही का आपलं काळं करताना अजून नाही म्हणतात मी जवानच आहो, जवानच आहो. आणि काय किती लोकांना तुम्ही ठगवता. प्रकृतीला कोणीही ठगू शकत नाही. आतल्या आत तो म्हातारा होतच चाललेला आहे, मरणाकडे जातच आहे, मरणाकडे जातच आहे. तर आपली शील संपत्ती फार मोठी संपत्ती आहे. शील संपत्तीच मेल्याच्या नंतर आहे आपल्यासोबत येते. बाकी जे संपत्ती आहे, जे 4 बायका हे उदाहरण दिलं तुम्हाला की समजा म्हणून की ही 4 प्रत्येकाला 4 बायका आहेत. लहान असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो. त्याला कोणते एक स्त्रीकडे असं आहे का की ज्याच्याकडे शील नाही, धन नाही, असं आहे का? प्रत्येकाकडे धन आहे. धन म्हणजे पैसा आहे, काही आहे, गाडी आहे, हे आहे, बंगला आहे, जे काय आहे ते. कोण असं आहे का त्यांना मान सन्मान होत नाही, मान सन्मान नाही झाल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये थोडं काहीच वाटत नाही, असं होतच नाही. मान सन्मान झालं तर अजून मला मान सन्मान व्हावं, अजून मान सन्मानासाठी नाही का तो काय काय करतो, मला हे पद मिळायला पाहिजे, ते पद मिळायला पाहिजे, असं मिळायला पाहिजे. काय काय लोक मान सन्मानासाठी काय काय करतात. जसं की आताच हे मागं निवडणुका झाल्या, काय काय ठिकाणी बघतो आपण पेपरमध्ये, चला हे पद मिळण्यासाठी लोक किती काय एकमेकाचे मर्डर करतात, काय करतात की मला हे पद आलं पाहिजे, मला हे पद आलं पाहिजे. कोणी निवडणुकीसाठी, कोणी इलेक्शनसाठी, चला याच्यातून मी निवडून आलं पाहिजे, त्याच्यातून किती दंगे होतात, काय होतात. हे मान सन्मानाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर परिवार संपत्ती तर परिवार संपत्ती आहे, बिचारे आहे तोपर्यंत आहेत, आणि जे गेल्याच्या नंतर काय करतात, 4 दिवस रडतात आणि नंतर नाही का पुन्हा हळूहळू नाही का विसरून जातात. जसा काळ जातो तसं सगळं विसरतात. तर कोणी जे कोणी व्यक्ती आपल्यातून कालकथित होतो तो कोणी कोणाचं काही दुःख कमी करत नाही. दुःख कमी करायचं असलं तर फक्त एकच आपल्याकडं आहे, आपण त्यांना मैत्रीच करायची, मैत्री करायची. जे कोणी कालकथित होते ते त्यांच्या नावानं आपण रडतो, तर आपण आपल्यासाठी दुःख निर्माण करतो आणि दुसऱ्यासाठी दुःख निर्माण करतो. कारण आपलं चित्त काय होते त्यावेळेस विचलित राहते, चित्तामध्ये ना काही ना काही आसक्ती राहते. आता काही काही ठिकाणी लोक म्हणतात नाही तो रडत नाही तर तो नाही का फार दगडासारखा आहे. जो रडत नाही ना तोच त्याच्यासाठी चांगलं कार्य बनते. जो रडतो तर स्वतः बी व्याकुळ होऊन जातो, आणि व्याकुळ चित्त कोणाला नाही का त्यात स्वतः व्याकुळ असतो तर तो दुसऱ्याला व्याकुळ करून टाकतो. तर बुद्धानं सांगितलेलं आहे की जो कोणी कालकथित होते ते त्यांच्या नावानं नाही का पुण्यकर्म करायचे, सत्कर्म करायचे, बुद्धवाणीचा पाठ करायचा त्याच्या नावानं. आता किती गेले, जवळचा व्यक्ती गेल्याच्या नंतर डोळ्यात अश्रू येतात, त्याच्यासाठी मरणानुसती, अशुभानुसती आणि बुद्धानुसती हे सती चांगल्या पद्धतीने आपल्याला समजण्यात आली पाहिजे की हे काय आहे, त्याचा अर्थ काय आहे. मरण प्रत्येकाला येणार आहे, कोणाला चुकणार नाही. आम्ही मरणार आहोत, कोणी लवकर जाते, कोणी उशिरा जाते, कोणी हे होते. प्रत्येकाची पुण्यपारमी आहे, पुण्यपारमीच्या आधारावर सगळं आहे. ज्यांची ज्यांची पुण्यपारमी आहे तोपर्यंत व्यक्ती तिथपर्यंत राहणारच, ज्यांची पुण्यपारमी संपली तो व्यक्ती जाणारच. त्यात काही तिथं डॉक्टरांचं काही चालत नाही, कुणाचंच काही चालत नाही. तर हे प्रत्येकानं हे जे 4 बायका आहेत तर प्रत्येकानं आपली आपली 4ही बायका चांगल्या ओळखून घ्यायच्या, कोणती आहे काय आणि कोणत्या बायकोला जास्त प्रेम करायचं ते तुम्ही ठरवायचं. या ठिकाणी आपण नाही का एवढाच या ठिकाणी धम्म उपदेश देतो. कोणाचा काही प्रश्न असेल तर प्रश्न करायचा. पण त्याची चौथा थोडंसं समजावा, थोडं चौथा नाही समजमध्ये आलं.